असं पकडा ना, का निवडणुकीनंतर तुम्ही कधी त्याचा बॅनर बघितले का पक्षाची काय मीटिंग बघितली? काही नाही. समजा आता निवडणुकीमध्ये शिंदे गटाने तुमची होईल असं चर्चा चालू आहे? नाही नाही, असं अजून काय अजून चर्चा नाही, प्रस्ताव नाही, काही नाही. बरोबर आहे. फक्त काय बघा, आता भविष्यात तुम्हाला सांगितलं काय होईल मला माहीत नाही, पण आत्तापर्यंत तरी तशी काही चर्चा नाही. आत्तापर्यंत आम्ही महाविकास आघाडी प्लस मनसे ही आता आमची चर्चा चालू आहे, प्लस इकडं कम्युनिस्ट, ही अशी आमची ही चर्चा चालू आहे. खासदार या मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला तुमच्या नेतृत्वाखाली किती सीट? बघा, महाविकास आघाडीचं बोलाल तर सत्तेपर्यंत पोचू. सत्ता येईल ना येईल सांगू शकत नाही, परंतु तिथपर्यंत आम्ही पोचू एवढं नक्की आहे. आणि ते तुम्ही बघाली रिझल्टमधून कमीत कमी महाविकास आघाडी 20+ जागा निवडून आणल्या, कमीत कमी. हां तेच तर सांगतो ना, पण 20+ तर येणार आमच्या. आणि आमचा फोकस काय सगळा भिवंडी आणि शहापूरवर आमचा फोकस आहे, असं आहे. नाही नाही, मुरबाड वगळलं नाही, पण मुरबाडला तुम्ही बघता ना काय परिस्थिती आहे, बरोबर आहे का नाही? ठीक आहे, तरीसुद्धा आम्ही 8 जागा लढणार. दुर्लक्ष नाही ॲक्च्युली ना, ऑफ द रेकॉर्ड नाही बघा, लढणार तर 8च्या 8 जागा, 8 जिल्हा परिषद, 16 पंचायत समिती जागा लढणार. हार जीत होत राहतो, पण आम्ही सगळ्या जागा लढणार. आणि आमचा प्रयत्न असेल कमीत कमी 4 ते 5 जागा निवडून आणल्या मुरबाडामध्ये. बाकी लोकांच्या मनात काय आहे हे कोणी सांगू शकत नाही, ते लोकांना. महाविकास आघाडी नाही, महाविकास आघाडीचं तुम्हाला बोललो ना, महाविकास आघाडी प्लस मनसे प्लस कम्युनिस्ट हे सगळे मिळून आम्ही लढतोय. मुरबाडमध्ये ना विरोधी पक्ष असा कणखर दिसत नाही, मग आम्ही इथे महाविकास आघाडी किंवा महायुती असं काही जाणं आम्हाला दिसून येत नाही. असं अशा वेळेसची भूमिका काय असेल पक्षाची? कारण काय माहिती आहे का, तुमचाही सगळ्या पक्षाशी संबंध आलेला आहे, बरोबर? तुमच्याबाबतही लोकसभेमध्ये तुम्ही महाविकास आघाडीबरोबर नव्हते असे आरोप तुमच्यावर पण झाले त्यावेळेस लोकसभेत. हां, लोकसभेच्या लोकसभेत तुम्ही महाविकास आघाडीतून लढलो नाही, विधानसभेत महाविकास आघाडीसोबत होतो. तुम्ही सांगा ना का इथं तुम्ही आम्ही सुभाष पवारचं काम केला का नाही केला? सुभाष पवारसाठी 2-3 सभा पण घेतल्या, बदलापूरची पण सभा झाली, हे झालं ना. बघा, एक लक्षात ठेवा, आता सुभाष पवारने माझ्या विरोधात काम केलं होतं त्यावेळेस तो विरोधी पक्षावर होता, मला मान्य आहे. जेव्हा माझ्या पक्षाचं तिकीट मिळालं मी त्याचं काम केलं. पण सुभाष पवारचं एक सांगतो बघा, आता सुभाष पवारला सत्तेशिवाय जमेल का? जिल्हा परिषद त्याची मजबुरी आहे, तो बिचारा ठेकेदार आहे, काय करेल सांगा? जर तो जिल्हा परिषदमध्ये नाही आला तर ठेकेदारी कशी चालेल? आताची परिस्थिती कशी आहे? आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात लढलेले समोर इंदिराव, त्यांच्या विरोधात लढलेले सुभाष पवार, म्हणजे जे एकमेकांच्या विरोधात लढले ते सगळे आज एक व्यासपीठावर आहेत असं म्हणायचं तुम्ही. बरे हां, लढलेले विरोधात लढले होते तेही आता भाजपमध्ये गेले, बरोबर? मग अशा वेळेस आता राष्ट्रवादीकडे एकाकी पडल्याचं बघितलं जातं. बघा, एकाकी असं काही नाही. राजकारणात तुम्ही बघता दर 15 वर्षांनी राजकारण बदलत असतं, सत्ता कोणाची असू दे. आणि हे लक्षात ठेवा, आज तिथं एवढी सगळी गर्दी झाली. आता मला सांगावं प्रामाणिकपणे, चला आज तिथे सुभाष पवार चालले आहे तर काय टर्म कंडिशन ठेवून चालले असेल ना, तर मला 3 जागा द्या का मला 4 जागा द्या, बरोबर ना? आहे का नाही? म्हणजे याचा अर्थ सुभाष पवारची ताकद नाही. जर सुभाष पवारची ताकद असती, सुभाष पवार आमच्यासोबत असता, इथं महाविकास आघाडीचं नेतृत्व केलं असतं आणि सुभाष पवारने ठरवलं असतं की सेनेला किती जागा द्यायच्या, काँग्रेसला काय जागा द्यायच्या. आणि तो जो 3-4 जागा मागतो तिथं काय चालू आहे हे, तर ते त्यांनी सांगितलं असतं या माझ्या 4 जागा, पुढचं वाट नाही. सत्य परिस्थिती आहे का नाही? मग पण ठीक आहे, त्याची काही मजबुरी असेल मग त्यांनी जावं, त्यांनी तिथं राहावं. भविष्यात पुन्हा
पुन्हा उपाध्यक्ष व्हावं, कारण अध्यक्ष महिला आहे. हां त्यांच्या कोणाचा मी जेव्हा जेव्हा मनसेतून लढलो, मी कधीच सत्ताधारी पक्षात नाही गेलो. ज्या पक्षाची सत्ता नाही तिथंच राहिलो मी, ही लक्षात ठेवा. मधल्या काळात तुमची चर्चा चालू होती जेव्हा तुम्ही बडूंच्या कानात बोलत होते, हां. तेव्हाही भाजपची चर्चा चालू होती. एक लक्षात ठेवा, अरे माझी एवढी मोठी इच्छा पवारसाहेबांनी पुरी केली, तर आता मला काय मंत्री व्हायची हे इच्छा नाही. लक्षात ठेवा, जी इच्छा होती आमदार किंवा खासदार व्हायचं ती पवारसाहेबांनी पूर्ण केली. त्याच्यामुळे तो विषयच नाही. फक्त बघा आता मी खासदार आहे, आज तुम्हाला माहीत आहे जर सत्ताधाऱ्यांशी पटवून नाही घेतले तर कामं होतील का? पहिल्या DPDCला मला फक्त 7 करोडची कामं मिळली होतं. तुम्ही सांगा अख्ख्या मतदारसंघात 7 करोड कोणाला देऊ सांगा? 6 मतदारसंघ कोणाला देऊ सांगा? तो अडचणीचा विषय असतो. बाकी ठीक आहे, असं मीच बोलतो असं नाही, सगळेच असतात सत्ताधारी. ज्यांची सत्ता असतो, मुख्यमंत्री असतात, मुख्यमंत्र्यांच्याकडे सगळ्या विरोधी पक्षांना पण जायला लागतो. काही काम असतील, विषय असतील, जायला लागतो. त्यात काय.